बहुतांश समालोचन करण्याची संधी आणि शिकण्याची संधी सुद्धा मिळाली. ते म्हटलं तर आमच्या समीर सोबडे सर त्यांचं सुद्धा स्पर्धेत या आमदार अंतर्गत त्यांचं स्वागत करण्यात येईल. आमच्या नवनिर्माण दिनकर तळपे यांच्या शुभ हस्ते त्यांचा एक पुष्पगुच्छ देऊन या स्पर्धेचे आठवण म्हणून त्यांचा सत्कार समारंभ करण्यात येईल. ते नितीन मंडप डेकोरेटरचे प्रवर्तक नितीन दादा लदगे यांना मी विनंती करतोय की आपण मंचावरती यायचंय. मंगेश तळपे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण नितीन दादा यांचा सन्मान करावा. खरं तर KPLचं देखील स्टेज या वर्षी देखील भव्य दिव्य त्यांनी साकारलं होतं. बहुतांशी मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ते काम पाहत असतात. ते नितीन मंडप डेकोरेटरचे प्रवर्तक नितीनजी लदगे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आणि आमचा आवाज ज्याने मात्र कायम ठेवला. मला मेहनत करावी लागत नाही कारण मी एकच दिवस फक्त समालोचन करतो, परंतु डीजेच्या माध्यमातून खूप चांगली कामगिरी करणार आहे. कारण त्यांनी ठरवलं तर आमचा आवाज, परंतु नाहीतर मग नरडा. ते DJ रॉनी यांना विनंती करेल की आपण समोर यायचे व्यासपीठासमोर. कुमार कोळंबे आपण व्यासपीठासमोर यायचे, ज्यानं ही संपूर्णपणे मदार स्वीकारली, जबाबदारी स्वीकारली. विकी लदगे आपल्या शुभ आपण त्याचा सन्मान करावा. आज DJ रॉनी नाहीये. DJ रॉनी जोविले त्याची स्पर्धा साकारते 3.25 लाखाची, तिथे मात्र कामगिरी करतो. ही एक जमेची बाजू आहे की आपल्याच गावचा हा DJ. थँक्यू कुमार DJ, पुन्हा एकदा तुमचे आभार. आपण पारितोषिक वितरणाकडे जातोय. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच चारही संघ आणि पाठीराखे तमनाथ संघ, त्याचबरोबरीनं नाईट रायडर्स वेणगाव आणि कुमार 11 चांदई, चारही संघ आपण व्यासपीठासमोर यायचं. पहिल्यांदा मी आभार व्यक्त करेल भाई, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. त्याचबरोबर अंकित दादा आपण देखील या आमदार चषकाला भेट दिली. प्रतीक्षाताई देखील या ठिकाणी उपस्थित राहिल्या. नुकताच राजेश दादांनी रजा घेतली काही कामानिमित्त, त्यांचं देखील विशेष आभार. आणि आमचे मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचं प्रथमतः आमदार चषकामध्ये श्री गणेश तलपे वडवली आणि सागरदादा शेळके आणि आमचे रमेश दादा लदगे जे नवनिर्वाचित आहेत यांच्या वतीने मी त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि बक्षीस वितरण सोहळ्याला मात्र सुरुवात करतो. मॅन ऑफ द मॅच मी विनंती करेल सन्माननीय संतोष दादा थोरवे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा किताब मात्र द्यायचा. फायनलचा मॅन ऑफ द मॅचचा किताब मात्र जातोय, ज्याच्यासाठी पारितोषिक देखील देण्यात आलं होतं. टिपिकल हेलिकॉप्टर शॉट खेचणारा विकी गुंजाळ दहिवली संघाचा हा खेळाडू, परंतु आज नाईट रायडर्स संघासाठी प्रतिनिधित्व करत होता. तो विकी गुंजाळ मात्र या फायनलच्या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. संतोष दादा थोरवे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यावं. संतोष दादा थोरवे यांच्या शुभ हस्ते विकी गुंजाळ अफलातून फलंदाजी, त्याचे ते 3 षटकार खरोखरच पाहण्यालायक होते. मंत्रमुग्ध केला आज त्याच्या फलंदाजीनं. थँक्यू धन्यवाद संतोष दादा थोरवे. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज मी विनंती करेल जनार्दनजी कोंडे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करावं. जनार्दनजी कोंडे साहेब या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर वेणगाव संघाचा प्रणव, या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. अनालिसिस, इकॉनॉमिकल आणि त्याचबरोबर विकेट हे सगळं व्यवस्थित, कारण 8 विकेट आणि इकॉनॉमिकल गोलंदाजी म्हणून प्रणव या स्पर्धेतील बेस्ट बॉलर मात्र ठरलाय. जनार्दनजी कोंडे साहेबांच्या वतीने हे पारितोषिक मात्र देण्यात येते. सेकंड मॅच मध्ये 4 विकेट लगातार या गोलंदाजानं मात्र घेतल्या. त्यानंतर मी मुस्तफा तांबोळी यांना विनंती करेल की आपण बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार द्यायचा. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी मात्र साकारली. मुस्तफा तांबोळी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यावं. बेस्ट बॅट्समन, स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या खुटणारा फलंदाज नाईट रायडर संघाचा ज्ञानेश्वर कदम, अर्धशतक या खेळाडूच्या नावावरती आहे.
मी मुस्तफा तांबोळी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यावं. ज्ञानेश्वर कदम मुक्ते संघाचा हा खेळाडू आज KPLच्या नाईट रायडर्स या संघासाठी मात्र खेळत होता. DK या टोपण नावानं हा खेळाडू ओळखला जातो. अर्धशतक काल आणि आज देखील 90 पार फलंदाजी. थँक्यू मुस्तफा तांबोळी साहेब. काही पारितोषिक द्यायचेत आपल्याला, परंतु त्या अगोदर या स्पर्धेसाठी ओम साई ब्रॉडबँड आम्हाला वायफाय ही सुविधा उपलब्ध करून दिली, त्याबद्दल महेशजी बोराडे आणि रवी कोंडिलकर यांचा आपण आभार व्यक्त करूया. आणि आमची tenniscricket.in ची ही टीम त्यांचं देखील आभार. त्यांनी देखील लाईव्ह प्रक्षेपण केलं, त्याबद्दल तुमचं विशेषतः आभार. सांघिक पारितोषिकांकडे आपण जातोय. मी विनंती करेल RK कोळंबे साहेब आणि श्रीराम बुवा मसने यांना की आपल्या शुभ हस्ते आपण चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक मात्र द्यायचंय. RK कोळंबे साहेब आणि श्रीराम बुवा मसने यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक मात्र द्यायचंय. नारायण बुवा लदगे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करायचंय. आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय कुमार 11 चांदई. कुमार 11 चांदई संघ या ठिकाणी उपस्थित होतोय. अतिश थँक्यू. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला तो कुमार 11 चांदई. ही पारितोषिक मात्र आपण वितरित करणार आहोत, परंतु पारितोषिकांसमवेत आपण सन्मान देखील करणार आहोत. मी विनंती करेल या स्पर्धेमध्ये ज्याने गुणलेखकाची भूमिका साकारली तो गुणलेखक निकेश राऊत. मी विनंती करेल बिंदास लदगे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्याचा सन्मान करावा. निकेश राऊत, एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. या स्पर्धेचा संपूर्ण लेखाजोखा या गुणलेखकाने साकारला ते निकेश राऊत. मी विनंती करतो महेश बोराडे आपण सुद्धा मंचावरती यायचंय, किंवा त्यांचे सहकारी ओम साई ब्रॉडबँडचे सहकारी रवी कोंडिलकर, योगेश लदगे आपण आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. बिंदास आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करावं. ओम साई ब्रॉडबँड चे हे मेंबर त्यांचा सन्मान होतोय. आणि आमची टीम tenniscricket.in मात्रे आपण देखील हा सन्मान स्वीकारावा. दिनकर तळपे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. tenniscricket.in या स्पर्धेचं संपूर्णपणे लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहिलं. धन्यवाद tenniscricket.in. खरं तर गौरव सावंत त्यांच्या अखत्यारीत आणि कॅमेरामन आपलं देखील खूप आभार. थँक्यू. क्षणचित्र खूप सुंदररित्या आपण टिपलीत. आणि आता आपण जाऊया तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाकडे. मी विनंती करेल तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी आदरणीय प्रतीक्षाताई लाड यांना आणि त्यांच्या समवेत उकरुल ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच वंदनाताई थोरवे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते खरं तर महिला राज तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देत आहेत. आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो वेणगाव संघ. एकदा वेणगाव संघासाठी जोरदार टाळ्या. प्रतीक्षाताई लाड आणि त्यांच्या समवेत वंदनाताई थोरवे यांच्या शुभ हस्ते मात्र हे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मात्र देण्यात येते. कॉंग्रॅच्युलेशन्स मात्र दिल्या जात आहेत या टीमला. वेणगाव टीम वेल प्लेड. थँक्यू प्रतीक्षाताई लाड आणि वंदनाताई थोरवे. आणि या दोन सांघिक पारितोषिक बाकी आहेत, परंतु या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू खरं तर दिनकर आणि माझं डिस्कशन झालं की आता समीर मॅन ऑफ द सिरीज हा शब्द कुठेतरी बाजूला काढला पाहिजे, कारण सिरीज आल्यानंतर एक स्पर्धा, परंतु ही स्पर्धा एक वेगळी आहे. आपली प्लेअर ऑफ द टुर्नामेंट सर्वोत्कृष्ट प्लेअर असं संबोधलं पाहिजे, हे खरं आहे. आणि या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलाय ज्याने चौफेर फटकेबाजी केली, अफलातून गोलंदाजी केली आणि आपला ठसा आमदार चषकामध्ये उमटवला
तो छत्रपती क्रिकेट संघ तमनाचा वैभव म्हणजे बंटी भोईर. मी विनंती करतोय वीरेंद्रजी जाधव साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करायचं. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा बंटी वैभव भोईर उर्फ बंटी, मात्र या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू. वेल प्लेड. हॅलो, अफलातून फटकेबाजी मात्र केली. बंटी बोलू शकतो, थांबवतोय. हॅलो, कारण बंटी आमदार चषक, हॅलो, आमदार चषक आणि सलग तिसऱ्यांदा तमनातकर यशस्वी ठरतात. हे कॉम्बिनेशन काय? बहुतेक आमदार लकी असावेत आम्हाला. आमदार तर सगळ्यांनाच लकी आहेत, म्हणून ते त्याने हॅट्रिक मात्र लगावले. क्रिकेटसाठी खास आमच्यासाठी लकी आहेत, कारण आम्ही आमदार चषकमध्ये सलग तिसऱ्यांदा नंबर मारलाय. आणि काय म्हणशील, फायनलची मॅच सुरुवात चांगली झाली होती, खूप चांगली सुरुवात झाली होती. असं वाटलं प्रेक्षकांना देखील की तमनात संघ विजयी होतोय, परंतु शेवटच्या क्षणी काय चुकलं? ॲक्च्युली राकेशचा तो कॅच घेतला ना, तो स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट कॅच होता. ॲक्च्युली तिथेच टर्न पॉईंट होता मॅचचा. आणि या स्पर्धेतील आयोजनाबद्दल आणि वडवली संघाबद्दल विशेषतः तुझं मत? उत्कृष्ट आयोजन आहे, कारण आमदार चषक जेवढे झाले सगळे आयोजन चांगले होते आणि वडवलीकरांनी पण चांगलं केलं. थँक्यू. ही मात्र खरोखरच पोच पावती होती की आमदार चषक जेवढे झाले ते मात्र तितकेच चांगले होते. थँक्यू. या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय अंकित दादा साखरे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मात्र वितरित करावं. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवनावे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच अंकितजी साखरे साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करावं. आणि या द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय, पुनश्च हुलकावणी दिली ती मात्र आमदार चषकानं छत्रपती क्रिकेट संघ तमनात मात्र आमदार चषकाचा मानकरी ठरलाय. त्यांचे सगळे समर्थक, खेळणारी फळी मात्र आता खाली आणि आता हे सगळे समर्थक मात्र मंचावरती तमनात संघाचे पाठीराखे. हे पारितोषिक दिले जाते. छत्रपती क्रिकेट संघ तमनात, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. विजयी ठरतोय, उपविजेता ठरतोय तो तमनात संघ. यस. आणि ज्या पद्धतीनं नेहमीच आम्ही ऐकतो की कोणतंही पारितोषिक वितरण करायचं असेल किंवा जरी सत्कार स्वीकारायचा असेल तर नेहमीच आम्ही ऐकलंय, तटकरे साहेब नेहमीच म्हणतात की मी एकट्यानं कधी पारितोषिक वितरित करत नाही. आणि मला माहिती आहे की भाई देखील तेच म्हणतील, मी एकटा पारितोषिक वितरित करणार नाही, माझ्या समेत सगळे मात्र जोडले जातील. कारण आम्ही एकमेकांना सहाय्य देऊन मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं विकासाची धुरा सांभाळतो, म्हणून इथेही देखील आम्ही सगळ्यांच्या सहकार्यानं हे पारितोषिक वितरित करणार. मी विनंती करतोय आमदार साहेब अनिकेतभाई तटकरे यांना की आपल्या शुभ हस्ते आणि सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या स्पर्धेतील चॅम्पियन संघ नाईट रायडर्स या संघाला आपण पारितोषिक मात्र द्यायचं आहे. नाईट रायडर्स हा संघ मात्र या स्पर्धेतील विजेता संघ. एकदा जोरदार टाळ्या नाईट रायडर्स या संघासाठी. सलमान नगे, नरेंद्र गोमारे, अमोल चव्हाण, संदेश पाटील, विकी गुंजाळ, रवी पांडे यांचा हा संघ. कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार सन्माननीय अनिकेतभाई तटकरे यांच्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित केले जाते. राष्ट्रवादी युवक काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष सन्माननीय अंकितजी साखरे साहेब या स्पर्धेसाठी उपस्थित, प्रतीक्षाताई लाड, वंदनाताई थोरवे, आर के साहेब, जे के साहेब, वीरेंद्रजी जाधव या सगळ्यांचा आपण आभार व्यक्त करूया श्री गणेश तलपे वडवली संघाच्या वतीनं. आणि पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. आमदार चषक चौथं पर्व आणि आता वाट पाहू आम्ही पाचव्या पर्वाची. धन्यवाद सागरजी शेळके. इतकं मोठं आयोजन, खरं तर एकदा टाळ्या होऊन जाऊ दे सागरदादा शेळके यांच्यासाठी. इतकं मोठं बहारदार आयोजन त्याने मात्र पुनश्च केलं. पुन्हा एकदा आभार आमदार साहेब आपलं देखील. आणि त्याचबरोबरीनं प्रतीक्षाताई लाड यांचं देखील विशेष आभार. या स्पर्धेला आपण
भेट दिली, या सोहळ्यासाठी आपण उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्या मान्यवरांचा आभार. आणि हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो आणि विनंती करतो DJ मास्टरला की आता वडवलीकरांचा जल्लोष होऊन जाऊ द्या. थँक्यू थँक्यू. जय महाराष्ट्र. श्री गणेश की